देशाचे राष्ट्रपती पद हे एक महत्त्वाचे पद मानले जाते। या पदासाठी अनेक जण धडपड देखील करत असतात। असं असताना उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी आपल्या पदाचा तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा दिला। प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले असले तरी त्यांच्या अचानक आलेल्या राजीनाम्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। हा फक्त आरोग्याचा प्रश्न आहे की यामागे काही मोठे राजकीय गणित दडलेले आहे? आता देशाचा नवा राष्ट्रपती कोण असणार जाणून घेऊया सविस्तर। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा। नमस्कार, मी धनश्री पाठारे, आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला। त्यांनी आपल्या राजीनाम्याचे कारण प्रकृती अस्वस्थ असे दिले आहे। त्यांच्या कार्यकाळाची मुदत ही ऑगस्ट 2028 पर्यंत होती। मात्र कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी राजीनामा सादर केल्याने राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा सुरू आहे। आपल्या कार्यकाळाच्या आधीच पदावर असताना राजीनामा देणारे जगदीप धनखड हे पहिलेच उपराष्ट्रपती ठरले आहेत। पण त्यांच्या या राजीनाम्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वीकारणार की नाही हे असतानाच द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे। त्यामुळे आता नवे उपराष्ट्रपती कोण याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। धनखड यांच्या जागी आता कोण बसणार हे सर्वांनाच उत्सुकतेचे वाटतंय। सध्या चर्चेत असलेल्या नावांमध्ये महाराष्ट्रातील एका नेत्याचे नाव देखील आघाडीवर आहे। जगदीप धनखड यांनी आपल्या राजीनाम्यात प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे। संसदेच्या सर्व सदस्यांकडून मला मिळालेले प्रेम आणि विश्वास नेहमीच माझ्या आठवणीत राहील। देशाच्या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मला अनेक अनुभव मिळाले, यासाठी मी मनापासून आभारी आहे। देशाच्या आर्थिक प्रगतीचा आणि अभूतपूर्व विकासाचे साक्षीदार होणे आणि त्यात सहभागी असणे ही समाधानाची बाब आहे, असे धनखड यांनी आपल्या पत्रात सांगितले आहे। हे पद सोडताना भारताचा जागतिक पातळीवर झालेल्या उदयाचा आणि देशाच्या अभूतपूर्व कामगिरीचा मला अभिमान आहे। भारताचे भविष्य उज्ज्वल असेल असा मला विश्वास आहे। मी मनापासून आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो, असे धनखड यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे। जगदीप धनखड यांनी नुकताच एम्स हॉस्पिटलमध्ये हृदयाचे ऑपरेशन झाले होते। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ते उपस्थित होते। त्याआधीही देशभरात दौरे करताना त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचा अंदाज कोणालाही नव्हता। राज्यसभेत धनखड यांनी 2 वेळा भाषण देखील केले। त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक देखील त्यांच्या दालनात झाली होती। मात्र त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। धनखड यांचा राजीनामा द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारल्यानंतर आता नव्या उपराष्ट्रपतींच्या यादीत महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे नाव या पदासाठी सर्वाधिक आघाडीवर आहे। तर तमिळनाडूचे राज्यपाल RN रवी किंवा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याही नावाचा या पदासाठी विचार केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। याशिवाय काही आश्चर्यजनक नावही बाहेर पडू शकतात, जसं की कोणी सेवानिवृत्त न्यायमूर्ती किंवा माजी राजदूत। उपराष्ट्रपती हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च घटनात्मक पदाधिकारी असतो। पण धनखड यांच्या अचानक राजीनाम्यामुळे काही राजकीय विश्लेषकांचा असा देखील दावा आहे की या राजीनाम्याआधी केंद्र सरकारसोबत काही मुद्द्यांवर मतभेद होते। काही अपक्ष आणि विरोधी नेत्यांचं असं म्हणणं आहे की धनखड हे सभागृहात काही वेळा सरकार विरोधी भूमिकेत होते। तर दुसरीकडे काही लोकांचं असं देखील म्हणणं आहे की आगामी निवडणुकींसाठी मोठा राजकीय फेरबदल होतोय, त्याचाच एक भाग म्हणून हा राजीनामा असू शकतो। अद्याप तरी जगदीप धनखड यांचा राजीनामा हा एक सामान्य आरोग्यविषयक कारण असलेला निर्णय आहे की राजकीय खेळी यावर अजून स्पष्टता आलेली नाही। पण एक गोष्ट नक्की, या सगळ्यामुळे देशात पुन्हा एकदा राजकीय चर्चांना आणि गृहातिकांना उधाण आले आहे। तुम्हाला काय वाटतं? धनखड यांचा राजीनामा फक्त तब्येतीसाठी होता का, की यामागे काही राजकीय डाव आहे? आणि तुमच्या मते पुढचे उपराष्ट्रपती कोण असावे? खाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा, FB आणि YouTube पेजला फॉलो करा।